पनवेल तालुक्यातील कोपरोली आणि भानगर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून सुमारे 72 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांच्या हस्ते रविवारी झाले। पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत। त्यानुसार भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली 50 लाख रुपयांच्या निधीमधून भानगर ते चिंचोली फाटाकडे जाणारा रस्त्याचे काँक्रिटीकरण, 12 लाख रुपयांच्या निधीमधून चिपळे ग्रुप ग्रामपंचायतीमधील कोपरोली गावातील स्मशानभूमीचे सुशोभीकरण आणि 10 लाख रुपयांच्या निधीमधून कोपरोली गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। या कामांचा शुभारंभ अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाला। यावेळी भाजप नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, नेरे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील, माजी सरपंच रमेश पाटील, मुकेश फडके, धनंजय पाटील, माजी उपसरपंच गणेश मस्कर, माजी सरपंच शांताराम पोपेटा, रमेश पाटील, प्रकाश कांडेल, नितीन पोपेटा, माजी उपसरपंच रोशन पोपेटा, प्रितेश डांगरकर, पोलीस पाटील दीपक पाटील, मदन मडवी, हिराजी पोपेटा, रघुनाथ मोहिते, सागर मडवी, सुनील मडवी, जगन पोपेटा, नारायण हरिभाऊ माळी, नारायण बाळाराम माळी, अंकुश पाटील, अशोक फडके, संतोष मस्कर, गुरुनाथ ठाकूर, धनंजय मस्कर, लक्ष्मण फडके, रोशन पाटील, रोहित पाटील, नागेश मस्कर, सावळाराम डांगरकर, महेश शहा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते।